गोदा ते नर्मदा या एक ऐतिहासिक जलयात्रेची आज सुरुवात झाली आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आदरणीय गुरुभवनीचे शुभाशय पाणी संवर्धनाचं काम आपण करतो. अहिल्यादेवीने संपूर्ण आयुष्यभरामध्ये जलसंवर्धनाचं काम करताना जुन्या तळ्यांची पुनर्स्थापना करणं, मंदिरांची पुनर्स्थापना करणं, अध्यात्म आणि पाणी याचा फार तिखट संबंध आहे. म्हणून प्रचलित काळातसुद्धा सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या उपाययोजना काय आहे, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं करता सरकार काय प्रयत्न करतो आणि अहिल्यादेवीने घालून दिले आदर्श पुढे घेऊन जाताना कशा पद्धतीने त्यावर आधारित आपण पुढे जायचं मला त्यासाठी गेले. अभिजित शहाणे, कायदे अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग. गेल्या मागच्या वर्षापासून आपल्याकडे जलकृती पंधरवडा ही संकल्पना माननीय राधाकृष्ण विखे पाटील सर, जलसंपदा मंत्री, गोदावरी कृष्णा विकास महामंडळ यांनी ही राबवलेली आहे. आणि ह्या संकल्पनेच्या आधारेच ह्या वर्षामध्ये आपण गोदावरी ते नर्मदा असा जलयात्रा ही आपण काढत आहोत. सदर यात्रेचा जो हेतू आहे तो असा आहे की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती आहे आणि त्यांच्या अर्थातच आपण ही जी जलयात्रा आहे ती गोदावरीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर इथून एक यात्रा निघते, ती आपली शिर्डीपर्यंत जाते. आणि दुसरी यात्रा जी आहे ती आपल्या अहिल्याबाईंचं जे जन्मस्थान आहे चोंडीहून शिर्डीपर्यंत येते. आणि ह्या दोघं यात्रा दोघं शाखा या शिर्डीमध्ये एकत्रित होतील आणि तिथून पुढे ते अहिल्याबाई होळकरांची जी कर्मभूमी आपण म्हणतो महेश्वर तिथपर्यंत ह्या यात्रा जातील आणि तिथे याचा समारोप होईल. आजच्या या यात्रेच्या शुभारंभप्रसंगी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तसेच आमच्या जलसंपदा विभागाचे मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील आणि श्री महाजन साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब आणि तसेच इतर मान्यवर छगनजी भुजबळ साहेब आणि इतर आपले सगळे लोकप्रतिनिधी नाशिकचे हे उपस्थित होते. आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा समारोप जो आहे, शुभारंभ जो आहे यात्रेचा हा मोठ्या उत्साहामध्ये सुरू झालेला आहे. आणि एका स्वरूपाने निश्चितच एक जलजागृती ही सगळ्यांमध्ये घडणार आहे. आणि त्याच्या याच्यातनंच ही जी आपली राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री महोदय यांची जी ही संकल्पना आहे निश्चितच फलदायी होईल आणि निश्चितच जनसामान्यांपर्यंत ही यात्रा पोहोचेल आणि जलसंवर्धन ह्या यात्रेच्या आधारे निश्चितच होऊ शकणार आहे. मी सगळ्या आपल्या नाशिककरांना ह्याबद्दल आवाहन करते की त्यांनी ह्या जलयात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. धन्यवाद. स्वामींचं कार्य हे जनमानसापर्यंत प्रत्यक्ष पोचवावं हे सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान आहे. हे सेवा म्हणून केलं जातं आहे. हे जनतेपर्यंत पोचवणारे आपण पाईक आहात. पुन्हा एकदा आपल्या सर्व चॅनलला मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जलयात्रा 2026 विचार, वारसा, विकास हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा त्र्यंबकेश्वर इथून सुरुवात होऊन ठिकठिकाणी त्या जलयात्रेचं स्वागत होणार आहे. आम्ही सर्व आता पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सर्व या ठिकाणी आम्ही स्वागत करणार आहोत. असं स्वागत नाशिक शहरात ठिकठिकाणी आहे, त्यानंतर सिन्नरला आहे, शिर्डीला आहे आणि आम्ही आत्ताच स्वागत करणार. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जी कारकीर्द आहे ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. याच्यामध्ये माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री यांनी खूप मोठं त्यांचं याच्यामध्ये सहभाग आहे आणि त्यांनी हे सर्व नियोजन केलेलं आहे. त्या नियोजनाप्रमाणे आमच्या पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे, मध्यच्या आमदार देवानी परांजेताई, पूर्वचे आमदार राहुलदादा डिकले या तिन्ही आमदारांनी, आमचे शहराध्यक्ष सुनीलजी केदार, सर्व पदाधिकारी यांनी हे सर्व नियोजन केलेले आहे. आणि आम्ही इथं सातपूरमध्ये सर्व पदाधिकारी, नगरसेवक स्वागत करणार आहोत. वारसा अहिल्यादेवीच्या संकल्पनेला समृद्ध महाराष्ट्रात गोदा ते नर्मदा जलयात्रा करण्यासाठी आज इथं सम्राट आमदार सीमाताई यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर नगरसेवक या जलयात्रेचं
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला यावर्षी 300 वर्ष आणि याचा औचित्य साधून आपल्या महाराष्ट्र सरकारने एक चांगला उपक्रम आयोजित केला आहे. विशेष करून जलसंपदा विभागाच्या पुढाकाराने आपल्या अहिल्याबाईंच्या जन्मभूमीतून त्यांच्या कर्मभूमीपर्यंत एक जलदिंडी यात्रा काढलेली आहे आणि त्याचा शुभारंभ आज सुरवणी या ठिकाणी आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी अशा दोन्ही ठिकाणी संपन्न झालेला आहे. आजच्या कार्यक्रमाला राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस साहेब आणि ज्यांच्या संकल्पनेतून जलदिंडी निघालेली आहे ती जलसंपदा मंत्री माननीय अनेक माझे होते आणि विशेष करून आपल्या त्र्यंबकेश्वरातील आणि या परिसरातील आमचे सर्व वारकरी त्याचबरोबर संन्यासी साधू संत आणि स्वामी समर्थ अध्यात्मपीठाचे गुरुमाऊली आणि त्यांची सेवेतील सर्वजण सहभागी झालेले आहेत. खरं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं कार्य हे संपूर्ण मानव जातीसाठी प्रेरणादायी आहे. फक्त महाराष्ट्राने मध्य प्रदेशाने किंवा भारताने प्रेरणा घ्यावी असं नाही, तर जगातल्या सर्व देशांनी सर्व जाती धर्मियांनी गरिबांची जनमानसाची सेवा कशी करावी, त्यांच्या अडीअडचणीसाठी राज्य कसं चालवावं याचा आदर्श पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांनी घालून दिला आणि तोच विचार जगभर पोहोचवण्याच्या हेतूनं जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासन ही जलदिंडी आयोजित करतं आहे. आमचे अनेक वारकरी आणि अनेक टाळकरी भाविक महाराज मंडळीसुद्धा अहिल्यादेवींच्या श्रद्धेपोटी आणि महाराष्ट्र शासनाच्या आवाहनास्तव या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपल्या सर्वांना आपल्या महापुरुषांचा स्वाभिमान असायला पाहिजे आणि तो स्वाभिमान अंतःकरणामध्ये घेऊन आजची ही यात्रा सुरू झाली आहे.